ते अगदी खरं आहे बाबा, पण तुम्हाला अजिबात कल्पना नाहीये तिथे गेल्यावर माझी अवस्था काय झाली होती। इतक्या वर्षांनंतर मी त्या घरात पाऊल ठेवलं। माझं मन मला सारखं जाणीव करून देत होतं की ते घर, ती माणसं आता माझी राहिली नाहीयेत। पण तरी काही क्षणांसाठी का होईना ते सगळं विसरून मी तिथे रमत होते बाबा। आणि सगळ्यात अवघड गोष्ट सांगू बाबा, अबीर आणि ओवी पासून त्या भूतकाळाबद्दल, माझं त्या घराशी असलेल्या नात्याबद्दल लपवून ठेवणं, त्यांच्यासमोर असं वागावं लागतंय ना जणू मी पहिल्यांदाच पाऊल ठेवते त्या घरात। मला नाही जमत आहे बाबा हे खोटं नाटक, मला त्रास होतोय सगळ्याचा। आणि बरं, ह्या सगळ्यात मला पडलेला मोठा प्रश्न म्हणजे की सगळं होऊन गेलं, सारंग आणि माझ्यात वाद झाले, आम्ही दुरावलो गेलो, तरी ते माझंच नाव का घेतायत? हा प्रश्न तू स्वतःला जितके वेळेस विचारशील, त्याचा जितका विचार करशील तितकाच तुला त्रास होणार आहे। कारण या प्रश्नाचं उत्तर तुझ्या मनालाही ठाऊक आहे, पण तू मान्य करायला तयार नाहीयेस। असं काही नाहीये बाबा। सारंगचं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे आणि हेच त्यामागचं खरं सत्य आहे। जाऊ द्या बाबा, मी खायला बनवते तुमच्यासाठी, तुम्ही उगाच तुमच्या जेवणाचे आबाळ करून घेऊ नका। हे बघ, मला एकटं राहण्याची, स्वतःची काळजी घेण्याची सवय झाली आता अलका गेल्यापासून, कळलं ना? तू उगाच माझा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको। अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, जोपर्यंत सारंग पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत 10 चक्रा मारायच्या नाही घरी, कळलं? बाबा मी घेईन त्यांची काळजी, पण तुम्हाला कसं एकटं सोडणार आहे मी? साऊ, सारंगला तुझी नितांत गरज आहे, तू सतत त्याच्या सेवेत राहायला हवं, कळलं? कोणता क्षण, कोणती वेळ, तुझं कोणतं वाक्य ऐकून तू डोळे उघडेल सांगता येत नाही, कळलं? तुझ्या मनातल्या सगळ्या लहान सहान गोष्टी त्याला सतत सांगत राहा, त्याच्याशी बोलत राहा, तुझा आवाजच त्याला या अंधारातनं बाहेर काढेल, कळतंय? घराबद्दल माणसांचं तर उत्तर येत नसेल तर उत्तर द्यायचं नाही, टाळाटाळ कर, हुशारीने उत्तर द्यायला जाऊ नकोस, कळतंय का? नाहीतर पकडली जाशील। ती सावली खूप हुशार आहे, आणि तू जर का पकडली गेलीस, तिला संशय आला तर आपलं भांडं फुटेल। अरे बापरे, हे नाटक करायचं, एका अनोळखी घरात येऊन असं खोटं नाटक वागायचं माझ्यासाठी खूप अवघड आहे होय। काही गडबड झाली तर? नाही होणार, काही नाही होणार, आम्ही दोघी जणी आहोत, प्रत्येक पावलावरती तुला आम्ही दोघी जणी सांभाळून घेऊ, तू नको टेन्शन घेऊस अजिबात। एक काम कर अमृता, हिला आपलं घर दाखव, घराचा प्रत्येक कोपरा दाखव, प्रत्येक खोली दाखव। एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर इतकं छान बघून गेला की सावलीला पटायलाच हवं की तू अनेक वर्ष याच घरात राहतेस आणि तू सारंगची खरी खरी बायको आहेस, ओके? होय, तुम्ही नका टेन्शन घेऊ, चल, आणि तूही घाबरू नकोस, आम्ही दोघीही तुझ्या पाठीशी आहोत, चल। हो, जरा श्वास घे, मला तुम्ही लहानच वाटायला लागलोय, आणि तू माझी आई नाही तर सासूबाई। लहान नाही आहात तुम्ही, पण तुमच्या सवयी माहिती आहेत मला, नेहमी दुर्लक्ष करायचं असतं स्वतःकडे। अरे नाहीतर वा 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 आजपर्यंत बघितलं होतं की आई बाप मुलांना शिकवतं, पण इकडे मुलगी बापाची शाळा घेते। काय करणार, वय झालंय ना तुमचं। जगन्नाथजी, तिथे तुमचा लाडका जावई आजारी आहे आणि तुम्ही त्याला एकदाही बघायला आला नाही। बबलू दादा, काय चालू आहे तुमचं? तुम्हाला माहिती आहे ना आमच्यात आता काही नाहीये, मग कशाला लाडका जावई वगैरे म्हणताय तुम्ही? तुझा नवरा नसेल ग, पण त्यांचा लाडका जावई आहे, काय बरोबर बोलतोय ना? आहे, सारंग माझा लाडका जावई आहे आणि नेहमी राहणार। बाबा, बबलू दादा गप्प बसा ना तुम्ही, मला न्यायला आलायत ना, चला मग। बापरे, सावली वहिनी भडकल्या, ते जाऊ दे, पण जगन्नाथजी तुम्ही का आलात त्याला बघायला? आता काय सांगणार? आता बसलात ना, मग सांगा ना। अरे बाबा, एकदा त्या सारंगला मी पोलीस स्टेशन मध्ये भेटायला गेलो होतो ना, तर त्या तिलोत्तमाची तळपायची आग मस्तकात गेली होती। आता जर त्याला बघायला घरी गेलो ना, तर ती एक तर स्वतःचं तरी डोकं फोडेल, नाही तर माझं तरी डोकं फोडेल। आणि खरं सांगू का बघू, मला माझ्या सारंगला अशा अवस्थेत नाही रे बघवणार। तो एकदा पूर्ण बरा झाला ना की मग आम्ही भेटणार आणि बसणार काय गप्पा मारायला। हं. आणि हा,
रात्री जरा डोस कमी करा. सावली वहिनी काय उभ्या आहेत, चला लवकर, तिथं तुमचा पेशंट वाट बघतोय. 53.5 वेळा नाव घेतलं सावली वहिनीचं. 53 वेळा सावली बोलले आणि अर्ध्यामध्ये 6 असं करून झोपले. बापलू दादा गप्पा बसा ना. चला चला चला. 1 मिनिट थांबाल का तुम्ही? बाबा ऐका, जेवून घ्या वेळेवर. हा, वेळेवर झोपत जा आणि औषधं वेळेवर घ्यायची. हा मेडिकल चीज. बाबा येते मी. तर कशाला पाया पडायचंय? येते. बाय. सावली सावलीताई, तुम्ही अजिबात उघडू नका, वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. आता माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त सारंग पूर्णपणे बरं होणं. सुशीलाताई, मग एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा ना. म्हणजे मी त्यांना आमच्या जुन्या आठवणी सांगितल्या, त्यांनी रिॲक्ट केलं त्यावर. ते पेज प्यायले. कदाचित तुमचा आवाज ऐकून सुद्धा ते शुद्धीवर येऊ शकतात. तुम्ही बोला ना त्यांच्याशी प्लीज, तुमच्या आठवणी सांगा.